बसवून किंवा हलवून या मुख्य सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर काही सांस्कृतिक कार्यक्रम होतील आणि मर्दानी प्रात्यक्षिकही सादर केली जाणार आहेत। किल्ले शिवनेरीवर हा खास शासकीय शिवजन्मोत्सव सोहळा पार पडतोय। प्रथेप्रमाणे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या सोहळ्यासाठी हजर आहेत। त्यासोबतच आशिष शेलार देखील या सोहळ्याला हजेरी लावताना दिसतात। तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देखील या सोहळ्याला हजर आहेत। आपण ही सगळी दृश्य बघतोय थेट किल्ले शिवनेरीवरची। मुख्य सोहळा आता पार पडतोय। बाळ शिवबाचा पाळणा आता जोजवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर विविध कार्यक्रम पार पडणार आहेत, सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत आणि त्यानंतर सगळ्या शिवभक्तांसाठी किल्ले शिवनेरीची ही दारं उघडली जातील। त्यांच्यासाठी खुलं करण्यात येईल शिवनेरी आणि त्यानंतर दिवसभर दर्शनासाठी शिवभक्त मोठ्या संख्येने शिवनेरीवर उपस्थिती लावतील। आता हा मुख्य सोहळा पार पडतोय। आपण ही थेट दृश्य पाहतोय किल्ले शिवनेरीवरची। हा खास असा शिवजन्मोत्सव सोहळा किल्ले शिवनेरीवर पार पडतोय आणि त्यासाठी खास फुलांची अशी आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। गोप्रो खाली का ऐकत अजिबात नाही। त्याचं काम झालं, बाकी जाऊ दे। काय करू, फिल्म तर भेटली पाहिजे ना। हे बघ समोर बोल ना, ये देखो ना, हे काय अरे जर खाली गेला मोबाईल वाले, काय कळत नाही, सांगितलं एकदा। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे हे किल्ले शिवनेरीवर दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यासोबतच स्थानिक आमदारही आहेत। सगळे स्थानिक नेते या कार्यक्रमासाठी आता दाखल झालेले आहेत। हा कार्यक्रम नुकताच पार पडतोय। किल्ले शिवनेरीवरची ही थेट दृश्य आपण पाहतोय। शिवजन्मोत्सवाचा हा शासकीय सोहळा दरवर्षी किल्ले शिवनेरीवर 19 फेब्रुवारीला साजरा केला जातो आणि त्याप्रमाणे यंदाही तो तेवढ्याच दिमाखात साजरा केला जातोय। या निमित्त शिवनेरी गडावर किंवा पायथ्याशी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 3 दिवसीय भव्य असे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये बैलगाडा शर्यत असो, एअर शो असो, त्यासोबतच विविध मर्दानी प्रात्यक्षिकांचंही आयोजन करण्यात आलेलं आहे। सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि राज्यभरातून शिवभक्त मोठ्या संख्येनं किल्ले शिवनेरीला हजेरी लावत असतात, दर्शनासाठी जमत असतात। याही वेळी मोठ्या संख्येनं शिवभक्त दाखल झालेले आहेत। शिवभक्तांची मोठी गर्दी आहे आणि त्यामुळे पोलीस बंदोबस्तही तितकाच चोख ठेवण्यात आलेला आहे। हा शासकीय कार्यक्रम आता पार पडतोय आणि त्यानंतर शिवभक्त मोठ्या संख्येनं दिवसभर शिवनेरीवर दाखल होतील। आपण बघतोय अभिनेता रितेश देशमुखही किल्ले शिवनेरीवर दाखल झालेला आहे। या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री आपले प्रतिनिधी मंदार गोंसारी आपल्या सोबत आहेत। मंदार, आपण हा मुख्य सोहळा पार पडताना पाहतोय। जी पालखी आहे ती आता निघालेली आहे। यापुढे कार्यक्रमाची रूपरेषा कशी असेल? मुख्य सोहळा आहे तो आता पार पडला, पाळणा जोजवण्यात आला, त्यानंतर शासकीय मानवंदना दिली जाते आहे पोलीस खात्याकडून। यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपण या ठिकाणी पाहतो आहोत आणि ही शासकीय मानवंदना दिल्यानंतर काही सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत। या सांस्कृतिक कार्यक्रमांचं प्रात्यक्षिक होईल, त्याचबरोबर मर्दानी खेळ देखील या ठिकाणी सादर केले जातील आणि त्यानंतर हे सगळे मान्यवर एका सभेला देखील संबोधित करतील। या ठिकाणी या प्रमुख नेत्यांची भाषणं या ठिकाणी होतील। शिवनेरी गडावरून शिवजयंतीच्या दिवशी हे नेते महाराष्ट्राला काय संदेश देतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। मुख्य सोहळा मी जसं म्हटलं आता पार पडलेला आहे आणि पोलीस दलाकडून शासकीय मानवंदना देणं आता सुरू होत आहे। माधवी, तर शासकीय मानवंदना आता दिली जाते आहे आणि त्यानंतर काही प्रात्यक्षिक सादर केली जातील, सांस्कृतिक कार्यक्रमही होतील, जसं मंदारने सांगितलं। शिवनेरीवरचा हा थेट सोहळा आपण पाहतोय।
बोला ना, बोला. राष्ट्रीय सॅल्यूट